मैंने यहाँ हिंदी की शुरुआत की है, और इसलिए तळेकर जी को बहुत संतोष होगा क्योंकि वो हयात भर हिंदी पढ़ाते रहे हैं. मित्रांनो, कॅलेडोस्कोप या ग्रंथाचं वाचन मी पण केलेलं आहे. त्याच्यात मी लिहिलेलं आहे, श्रीपादजींची उत्तम प्रस्तावना दिला आहे. आजकाल लेखक खूप झाले, पुस्तकं भरपूर छापली जात आहेत. वाचक किती आहेत माहिती नाही, म्हणजे त्या छापलेल्या पुस्तकांचे वाचक. कवितांचं तर काही विचारूच नाही. साहित्य संमेलनामध्ये 24 तास कविता चाललेला असतो आणि तरी कवी संपत नाहीत, कविता संपत नाही, असं चाललेलं आहे. अशा याच्यामध्ये एखादं नवीन पुस्तक येणं काय प्रयोजन आहे याचं, पण आहे. एखाद्या पुस्तकाचं नक्कीच त्याचं प्रयोजन असतं. कॅलेडोस्कोप या पुस्तकाचं नक्कीच इतक्या पुस्तकाच्या भोगर्दीत प्रयोजन आहे. याचं कारण असं, पहिलं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की आत्ताच्या धावपळीच्या युगात या पुस्तकं वाचायला वेळ मिळत नसे. एखादी कादंबरी आपण समजा वाचायला घेतली तर ती सलग वाचायला लागते आणि ठेवता येत नाही हातात. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की नो रिडिंग प्रॉब्लेम. तुम्ही एक प्रकरण वाचा, एक पान वाचा आणि ठेवून द्या, ते तिथल्या तिथे पूर्ण होत असतं. त्या पृष्ठात त्या आशयाची पूर्णता, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्यामुळं कोणालाही वाचताना कंटाळा येणार. दुसरं, त्याचं नाव हे कॅलेडोस्कोप आहे. आपल्याला माहिती आहे, शास्त्रामध्ये तो प्रयोग असतो. निरनिराळ्या आकाराच्या काचा, निरनिराळ्या रंगांच्या आणि आकाराच्या या काचा एकत्र काचांमध्ये अशा बांधलेल्या असतात आणि त्या फिरवल्या की त्याचे निरनिराळे आकार तयार होतात. हा कॅलेडोस्कोप आहे. हे आपल्याला शाळेमध्ये शिकवले जाते. इथे आता लक्षात घ्या, त्या काचा जेवढ्या आता बांगड्या बायकांच्या बांगड्या असतात त्या फुटतात, त्याचा उपयोग या कॅलेडोस्कोपमध्ये करतात. फेकून येत नाही, पण त्याचा आकार एखाद्या काचेचा आकार एवढाही असेल, एखाद्याचा एवढाही असेल, एखाद्याचा रंग हिरवा असेल, एखाद्याचा पांढरा असेल. पण त्या सगळ्या एकत्र केल्या आणि त्या फिरवल्या की त्यांचा आकार आतमध्ये एक सुंदर आकार, म्हणजे त्याची कृती तयार होते. अशी ललित कृती निरनिराळ्या अनुभवांच्या काचांची तयार करून केलेलं पुस्तक म्हणजे कॅलेडोस्कोप, अशी त्याची थोडक्यात व्याख्या या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, हे पुस्तक वाचताना मला सुद्धा अनेक गोष्टी आठवल्या. उदाहरणार्थ त्यांनी महात्मा फुले यांच्या याच्यावर किंवा याच्यावर ज्या इतर कविता केल्या, त्या कविताच्या प्रथम अक्षरावरनं ती ओळख केलेली आहे. याच्यावर मला आठवण कोणाची झाली, मोरोपंतांनी मंत्र रामायण लिहिलं आहे. ते आपल्याला माहिती आहे सर्वांना. मंत्र रामायण म्हणजे काय, श्रीराम जय राम जय जय राम. ते यातलं पहिली ओळ श्री नी सुरुवात, दुसरी ओळ रा नी सुरुवात, तिसरी ओळ ब नी सुरुवात, चौथी ओळ ज नी सुरुवात. असं मोरोपंतांनी 108 रामायण लिहिली, त्यातलं एक मंत्र रामायण. त्या मोरोपंतांच्या मंत्र रामायणाची आठवण करून देणारी कविता तळेकरांनी लिहिली, याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो. दुसरी याच्यामध्ये चरित्र आहे, निसर्ग वर्णन आहे, इतिहास आहे, क्रांतिकारक आहे, काही सूचना पण त्यांनी केलेली आहे. राष्ट्रगीताबद्दलची सूचना त्यांनी केली आहे आणि त्याचा विचार लोकांनी करण्यासारखा आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मित्र, काळ प्रचंड बदललेला आहे. म्हणजे मी तर आता प्रत्येक 10 दशकानुसार या समाजामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, पर्यावरणात्मक, जीवनविषयक सगळं पाहत आलेलो आहे. आपली वडापाव संस्कृती, भाकरी भाजी संस्कृती गेली आणि वडापाव संस्कृती आहे. वडापाव संस्कृती जवळ आता पिझ्झा संस्कृती आहे. आता पिझ्झाच्या पुढे काय येणार मला माहीत नाही, तोपर्यंत मी असेल का नाही माहीत नाही, पण काहीतरी येणार. मित्र, अशा पद्धतीनं आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये असे प्रचंड बदल होत असताना आणि दुसऱ्या बाजूला मूल्यांची घसरण होत असताना काहीतरी कुठेतरी चांगलं समाजाच्या समोर ठेवलं गेलं पाहिजे. त्याचा उपयोग असो नसो,
लोक म्हणतील की ठीक आहे चांगलं तुम्ही सांगता पण कोण ऐकणार आहे तुमचं. पण चांगलं सांगत गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे तर मी गोष्ट सांगणारा मास्तर बोलतोय की 5 मिनिटात थांबवणार आहे बरं का. माझ्याविषयी अनेक गोष्टी आहेत. पण कशासाठी चांगलं सांगत गेलं पाहिजे. कुणी नाही ऐकलं तरी एका इमारतीला काही नतद्रष्ट लोकांनी आग लावली आणि ती आग लावताना आग ते लावून गेले आणि ती आग विझवण्यासाठी जवळ पाणी नव्हतं. पण कोणी बादल्या घेऊन घागरी घेऊन सगळे पाणी करत आहे. हे एका चिमणीनं पाहिलं आणि तिनं तिथल्या एका घागरीमध्ये आपले पंख असे बुडवले, चोचीत फेक घातली आणि पंख फडफडवून त्या आपल्या चोचीतला एक थेंब त्या आग विझवण्याची इतरांच्या बरोबर ती करायला लागली. काही लोक म्हणले अरे यार बादल्या आणि कळशा घेऊन विझवतोय, या चिमणीच्या थेंबाने काय होणार आहे. तेव्हा ती चिमणी म्हणाली की ठीक आहे बरोबर आहे, माझं काम लहानसं आहे, परंतु उद्याच्या वेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव निघण्यापेक्षा आग विझवणाऱ्याच्या यादीत असं आज समाजामध्ये जी सर्वत्र आग लागली आहे. राजकारणात आपण पाहतोच आहे काय चाललंय, रोज चाललंय, फटाफटी चालले, मारामारी चालले, इकडचा तिकडं तिकडचा इकडं, खालचा वर वरचा खाली, हे सगळं चालू आहे. राजकारणात, संस्कृतीत करण्यात, साहित्यातही चालू आहे. काय चालू आहे मी सांगत नाही, शेपालजी कदाचित सांगतील. अशा सर्व क्षेत्रामध्ये जे काही अडचण चालू आहे त्याच्यात ह्या चिमणीनं चिमणा बनावा आपला थेंब एक सांस्कृतिक थेंब या कॅलेडोस्कोपच्या रूपानं टाकलेला आहे आणि त्याचं श्रेय म्हणजे या समाजातलं जे काही मूल्यांचे घसरण चालू आहे ती चांगली विझवण्याचं काम आणि उत्तम मूल्य संस्कार करण्याचं काम या पुस्तकाने होईल. जे वाचतील त्याच्याबद्दल याबद्दल मी तळेकरांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण सर्व माझ्यापाशी गोष्टी खूप येतात, तर शेवटी एक फक्त गोष्ट सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याच हातामध्ये काही गोष्टी असतात. एक प्राचीन काळी जे आश्रम होते त्या आश्रमातल्या निरनिराळे विद्यार्थी शिकत असत. एका विद्यार्थ्यानं त्या दिवशी निश्चय केला की माझे शिक्षक म्हणजे माझे आचार्य आम्हाला प्रश्न विचारतात आणि विरोध करतात. आता मी त्या दिवशी आचार्यांना असा प्रश्न विचारतो की ज्याने आचार्य निरुत्तर होते तो चतुर होता विद्यार्थी तळेकरांच्यासारखा. आणि त्याने काय केलं होतं, तो बाहेर गेला, आश्रमाच्या अवतीभोवती जी फुलझाडी होती त्याच्यावर सुंदर फुलपाखरं होते, तिथले एक फुलपाखरं आपल्या मुठीमध्ये पकडलं आणि आला समोर. विद्यार्थी बसले होते, पारावर आचार्य बसले होते. त्यावेळी आचार्य तुम्ही एरवी आम्हाला प्रश्न विचारता, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, द्या उत्तर त्याचं. नाही उत्तर दिलं तर पराभूत. त्याचा डाव असा होता. म्हणजे काय प्रश्न विचारला, तो आचार्य माझ्या मुठीतलं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे हे सांगा. त्याचा डाव असा होता की आचार्य जर म्हणाले जिवंत आहे तर मुठीतले फुलपाखरू चिरडायचे आणि मेलेलं आहे म्हणायचं. आणि ते जर मेलेलं आहे म्हणले तर जिवंत जर सोडून द्यायचं, म्हणायचं की जिवंत आहे. म्हणजे दोन्ही उत्तरापैकी एक उत्तर दिलं तरी आचार्य पराभूत असा त्याचा डाव होता. पण त्याला भेटायला माहीत नव्हतं की आचार्य हे त्याचं बारसं जेवलेलं होतं. त्यांनी सांगितलं बेटा तू मला प्रश्न विचारलास माझ्या मुठीतलं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे. तुला सांगतो आता, हे फुलपाखरू जिवंत असलं किंवा मेलेलं असलं हे तुझ्याच हातात आहे. कसं आपल्या सर्व साहित्यिकांच्या हातामध्ये या देशाचं भविष्य, या देशाची मूल्यात्मकता, या देशाची प्रगती आणि एकूणच समाजाचं कल्याण हे आपल्या हातामध्ये आहे. त्या हातामध्ये असलेल्या फुलपाखराची जाड या पुस्तकाला येते याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि शेवटी फक्त कुसुमाग्रज यांच्या एका कवितेनं माझा शेवट करतो. कुसुमाग्रज यांनी आपल्या एका स्वतःविषयी असं सुद्धा म्हटलेलं आहे, जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरती कवितेमधल्या शब्दामधुरी राहील मी, असं कुसुमाग्रज म्हणतात. माझं वय इथं नव्वद आहे. 11च्या इव्हेंटला 91 लागायचं. किती आयुष्य राहिले माहीत नाही, पण कुसुमाग्रज यांच्या कवितेत थोडा बदल करून मी समारोप करतो. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, जाता नाही श्रीपालजी, रावसाहेबजी, तळेकरजी आणि तुम्ही सर्व यांना स्मरत जाईन मी. आदरणीय
तुमच्यासारख्या ऋषुतुल्य व्यक्तिमत्वाला बोलत राहावं आणि तुमच्याच गोष्टीतल्या चिमणीसारखं आम्ही ते टिपत राहावं. हे खरोखर अतिशय सुंदर की मोठी माणसं, जाणती माणसं का असावीत आपल्या आसपास. आपल्या साहित्यिक अभिरुची समृद्ध करणारं काम अशी माणसं करत असतात आणि त्यामुळं नम जोशी सरांनी जे विचार व्यक्त केले खरोखर अतिशय महत्वाचे आणि अतिशय स्पर्श करणारे असे ते विचार आहेत. पुनश्च एकदा आपल्या मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपण सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया.